रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी कर्जतच्या पुण्यभूमीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आणि त्या अनुषंगानं कर्जत, खालापूर, पनवेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते अत्यंत जोमाला कामाला लागलेले आहेत साहेबांचं स्वागत करण्यासाठी। आणि राजरत्न आंबेडकर साहेब ह्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील याची संपूर्ण उत्सुकता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। आणि ते जाणून घेण्यासाठी माझ्या समवेत मुंबई प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई महानगरचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जगदीशभाई गायकवाड हे माझ्या समोर जोडलेले आहेत। आपण त्यांनाच विचारून घेऊया या संदर्भातली सविस्तर माहिती। जय भीम मित्रहो, रविवारी 15 सप्टेंबर रोजी कर्जत येथे शेळके हॉल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, तरुणांची प्रेरणा आणि अन्य अत्याचाराच्या विरोधात उठाव करणारे दमदार नेतृत्व आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। या कोकण प्रांतामधील हा पहिला मेळावा कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचा आहे आणि या मेळाव्यामध्ये तरुण, महिला वर्ग, सिनियर सिटीजन आणि विचारवंतांचा ठेवा असलेले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण जिथे जिथे कार्यक्रम घेतो तिथे तिथे जागा आपल्याला अपुरी पडते। हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि जगदीश गायकवाड जे बोलतो तेच होतो, जे बोललेले आहेत तेच घडलेले आहे आणि म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे। या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत सतीशजी गमरे निमंत्रक आहेत या कार्यक्रमाचे, या आमचे आदरणीय अशोक दादा गोतारणे जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन चालू आहे। कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश दादा गायकवाड आणि खालापूर तालुक्याचे अध्यक्ष सुनील सोनावणे, त्याचप्रमाणे युवा कार्य अध्यक्ष भवर आणि त्याच्यानंतर राकेशजी गायकवाड असे सर्व टीम, आमचा गोपीनाथजी सोनावणे, ही सगळी टीम जोमाने कामाला लागलेली आहे जिल्हा कार्यकारिणीची। त्याचप्रमाणे उरण विधान मतदारसंघाचे अध्यक्ष पंकजजी सोनावणे, एक युवकांचा ब्रँड ज्याला मानला जातो असा पंकजजी सोनावणे, आमच्या उरण तालुक्याचे अध्यक्ष युवा स्फूर्तीचे खरे मानकरी ठरतात ते आदरणीय गायकवाड आणि उरणचे सुनील दादा गायकवाड आमचे मार्गदर्शक। त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये जोमाने युवकांना जोडण्याचं काम ज्यांचं चालू आहे ते नितेशजी यादव आणि महिला आघाडीमध्ये आज ज्यांचं सातत्याने वर्चस्व आहे त्या माझी छोटी बहीण विद्याताई गायकवाड, आमच्या रमा पंडित मावशी, त्याचप्रमाणे विनीता बर्फे आणि कर्जतच्या रायगड जिल्ह्याच्या सगळ्या माझ्या रणरागिणी, त्याचप्रमाणे सगळेच कार्यकर्ते। आता नावच घ्यायला गेलो तर पुढचा प्रश्न मला मांडायचा बाकी आहे। आणि माझ्या या पार्टीमध्ये कोटी छोटा टाकला किंवा नाव नाही टाकला किंवा नाव नाही घेतला असे रुसवे फुगवे लोक मला पहिल्यापासून आवडत नाही आणि जे असतील त्यांना रुसवा बघा त्यांनी आताच निघून जावा असे त्यांना माझं याच्यातून आव्हान आहे। आणि मी ज्यांना आव्हान करतो ते कोण आहेत? ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रेरित असणारे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या स्वतःच्या मेंदूच्या पेक्षा जास्त जपणारे त्याच लोकांना मी इन्व्हाइट केलेलं आहे। बाबांचे विचार, आज बाबांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर उच्च शिक्षित आणि या तरुणांची सावली बनणार, आपलं खेळण्याचं वय असताना बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्जीवित केलेली आहे। मला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे, हा सर्व पक्ष तरुणांच्या ताब्यातच द्यायचा आहे आणि तरुणांनीच याची सगळी तुला उचलायची आहे। बाबासाहेब आंबेडकरांना नेहमीच अभिप्रेत असणारं काम डॉक्टर राजरत्न करतील। बाबासाहेबांचे चौथे चिरंजीव, त्यांचे नाव राजरत्नच होते। ते बाबासाहेबांचे
आर्थिक परिस्थितीमुळे थोड्याशा आजारामुळे त्यांचं निधन झालं, पण बाबासाहेबांच्या पिढीतलं बाबासाहेबांचं रक्त, बाबासाहेबांचं गोत्र याच्यात पुन्हा बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचा पंतू राजरत्न यांचा जन्म झाला. अशोकरावांच्या मुलाचं नाव आहे राजरत्न. आंबेडकर ते राजरत्न. बाबासाहेब तुम्हारा सपना करेगा पुरा, अभी तुम्हारा राजरत्न. आणि म्हणून या राजरत्नांनी बाबासाहेबांचा जो काय अधुरा काम आहे, अपुरा काम आहे, ते डॉक्टर राजरत्न पुरा करतील अशी समाजाला आपण पाहिलात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवलेंनी खरंच महाराष्ट्रात देशात फिरवली, परंतु फक्त फिरवली आणि मिरवली, परंतु ग्रासरूटला एकही काम केलेलं नाही. अनेक चळवळी मुवमेंटमध्ये आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर भीमा कोरेगावच्या एवढ्या मुलांवर केसेस आहेत, शेतकरी आंदोलनाच्या केसेस आहेत, त्यानंतर आपल्याला गावाकुसा बाहेर राहणाऱ्या लोकांना जे अन्याय अत्याचार होतात ते कुठेतरी थांबले पाहिजे. कोणी नेते याच्याकडे बघत नाही. यासाठीच राजरत्न साहेबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 रोजी निर्माण केलेला पक्ष घेऊन डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आता उतरलेला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक सुशिक्षित तरुण, महाराष्ट्रातल्या तरुणी आज या पक्षात जॉईन होतात, याचा आम्हाला आनंद आहे. नाहीतर मी 35 वर्ष एका रामदासजी आठवलेंसोबत रिपब्लिकन पक्षाचं काम केलेलं आहे. रामदासजी आठवलेंच्या सोबत किती लोक जुडलीत, किती जुडतात ते मला अवगत आहे, मला माहिती आहे. पण आता जी लोक जुडतात, अरे तो वादळासारखी लोक येऊ राहिली. आता नितीनजीने आमच्या परवा भाषणात सांगितलं की आम्हाला वेळच कमी पडतो, आमच्याकडे टाइम नाही, आणि म्हणून आम्हाला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. बाबासाहेबांचा पक्ष घेऊन संबंध महाराष्ट्रात आपल्याला जायचं आहे. आमदार असू नसू, होऊ नाही होऊ, खासदार होईल नाही होईल, पण पक्ष विकायचा नाही, पक्ष वाचवायचा आहे. आणि वाचवण्याची भूमिका त्या संबंध महाराष्ट्रातल्या तरुणांनी घेऊन डॉक्टर राज